न्याय म्हणजे सत्याचा विजय. पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. सांगलीचं चांदोली धरण 46.8% भरलं आहे. 24 तासात 113 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या 15,914 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती आहे. सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केलं आहे. सध्या धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून 527 क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होऊ लागली आहे. शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी चांदोली परिसरातील खुदलापूर, मंदूर, वारणावती, सोनवडे, आरळा, करुगलीसह मराठेवाडी, येसलेवाडी, गुढे, पाचगणी, बेरडेवाडी, कोकणीवाडी परिसरात पावसाची संततधार कायम आहे. या पावसामुळे परिसरातील ओढे, नाले भरून वाहत आहेत. धरणाची पाणीपाती वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणीपाती 604.50 मीटरवर पोहोचली आहे. 34.40 TMC पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या 15.85 पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी 46.8 एवढी आहे. चालू वर्षी आत्तापर्यंत 290 मिलीमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापक यंत्रावर झाली आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? चांदवड शहरात बांधण्यात येणाऱ्या शहीद स्मारकाला आजी-माजी सैनिकांचा विरोध. चांदवड शहरामध्ये प्रशासनातर्फे देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी शहीद स्मारक बांधण्यात येत असून या स्मारकाच्या जागेस आजी-माजी सैनिकांनी विरोध दर्शवला असून बांधण्यात येणारे हे स्मारक चांदवड शहरातून वाहत जाणाऱ्या मुख्य गटारीच्या शेजारी असल्याने एक प्रकारे माजी सैनिक आणि शहीदांच्या अस्मितेचा हा अपमान असून या स्मारकापर्यंत येण्यास अडचणीचा रस्ता असून आजूबाजूला व्यावसायिक आणि रहिवासी प्लॉट आहे. त्यातच भविष्यामध्ये 26 जानेवारी 15 ऑगस्ट कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी पुरेशी जागा नसून हे स्मारक चांदवड शहरातील मुख्य बाजारतळात करण्यात यावं यासाठी मागील महिन्यात माजी सैनिक संघटनेतर्फे प्रशासनास निवेदन देण्यात आलं होतं. तरीसुद्धा निवेदनाची दखल न घेता पुन्हा या स्मारकाच्या कामात सुरुवात झाली असून या कामास सैनिकांनी तीव्र विरोध दर्शवला असून जर जागा बदलण्यात आली नाही तर चांदवड तालुक्यातील आजी-माजी सैनिक यांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीनं निवेदनामार्फत करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक जाधव, उपाध्यक्ष
बाळासाहेब गाडे, उत्तमराव सोनवणे, गोपाळराव तरस, विनोद पेंढारी, शरदराव जाधव, संदीप आवारे, धनंजय पाटील उपस्थित होते. भारतीय माजी सैनिक संघटनेचा उपाध्यक्ष. चांदवड तालुक्याला शहीद स्मारक सँक्शन झाले असता आम्ही त्याचा अर्ज केला की आम्हाला पाहिजे शहीद स्मारक. तर त्या अनुषंगाने आम्ही सांगितलं की आम्हाला फ्रंटला साईल पाहिजे. तर त्यासाठी आम्ही निवेदन दिलं 26/5/2025 तहसीलदार साहेबांना का एक आम्हाला स्मारक मुख्य स्थळी पाहिजे, मेन्स दर्शनस्थळी पाहिजे, ताकी जनतेला बी थोडा मनामध्ये चांगलेपणा वाढेल आणि जवानला पण उत्साह येईल. या हिशोबानं आम्ही ते निवेदन दिलं होतं. तर निवेदन देताना तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे आम्ही शिवसाहेबांना सांगून आपलं जागेचं बंदोबस्त करून देऊ. तर त्या हिशोबाने शिवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला जागेचं तोंडी असं उत्तर दिलं की तुम्हाला बाजार तळामध्ये जागा देतो. परंतु शिवसाहेबांनी मागे पुढं न पाहता इकडं कोणी कोणत्या प्रकारे काम चालू केलं हे आमच्या माजी सैनिकांना कोणाच कळलं नाही. आणि ह्याची परिस्थिती अशी या शहीद स्मारकाची, हा मेन रोडला असेलगाव चांदवड रस्ता, पुढं फ्रंट साईड कमर्शियल एरिया आणि त्याच्या साईडला मध्ये कॉलनी घुसायला एक रस्ता आहे 9 मीटरचा. त्या रस्त्यानं कडेनं पिन घरं आणि पुढं जाऊन डायरेक्ट लेफ्ट साईडला टर्न करायचा, पुढं रोड दिसतो एक ट्रक उभी, त्याच्या अलीकडून रोड आहे. त्या रोडनं पुन्हा ट्रक खाली होऊन कमीत कमी 100 फूट या बाजूला यायचं आणि मग त्याला पुन्हा आत यायचं. आणि साईडनं गटार आहे. या गटाराच्या शेजारी एवढ्या अडचणीमध्ये आम्ही हे शहीद स्मारक आम्हाला नाही पाहिजे म्हणून आम्ही त्यासाठी निवेदन दिले होते की आम्हाला बाजार तळामध्ये पाहिजे. पण ते न ऐकल्यामुळे इकडं कामाला पाहिलं असतं आम्ही कामाला थोडासा विरोध करायला दर्शनला आलो. परंतु ते न मानता जुमानता त्यांनी खड्डे खोदले आणि मटेरियल टाकून कामाला सुरुवात केली होती. तर आमची एकच विनंती आहे की याची दक्षता तत्पर घेऊन आमचं शहीद स्मारक हे मेन ठिकाणी बाजार दर्शन तळी झाली पाहिजे. ही आमची, नाही तर आम्ही पुढील कारवाई तयार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. तासाभरात शहरात पाणीच पाणी. कोट्यावधी रुपयांचे रस्ते गेले कुठे? नाशिक. एका तासाभराच्या पावसाने महापालिका प्रशासन रंगवत असलेल्या स्मार्ट सिटीच्या स्वप्नांचे कसे पाणी झाले हे रविवारी दिसून आले. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेले रस्ते गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. आणि यातून परसेवेतील अधिकारी AC केबिनमध्ये बसून मलिदा खाण्यात आणि ठराविक ठेकेदारांना पोचण्यासाठी होत असलेली धडपड यातून दिसून आली. रविवारी झालेल्या पावसात शहरातील सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. रस्त्यावर सगळीकडेच पाण्याचे तळे साचलेले दिसून आले. आणि यातून मनपा प्रशासन ठराविक ठेकेदारांना पोचण्यासाठी कशी काळजी घेते हे स्पष्ट झाले. सद्यस्थिती मनपात प्रशासकीय राजवट असल्यामुळे शासन ठरविल ते अधिकारी महत्त्वाच्या विविध पदांवर स्थानापन्न झाले आहेत. शहराशी घेणे न देणे, आपल्याला मलिदा मिळायला हवा या ठेक्यात मनपाचा कारभार सुरू आहे. यातून नागरिकांना त्रास हो अथवा वाहन वाहून जाओ, एकंदरीत असा छान कारभार प्रशासनाचा सुरू आहे. आणि यातून नागरिकांमध्ये प्रचंड चिडचिड निर्माण झाली असली तरी निमूटपणे सर्व सहन करण्याची वेळ आली आहे. दशरथ पाटील कडाडले. नाशिक शहरातील भरवस्तीतील रस्त्यांना पडलेल्या खड्यांचे ट्रेलर. महापालिकाचे काही माजी नगरपिते. बांधकाम विभागाशी संगनमत करून टेंडर काढताना केलेल्या रिंगमुळे शहरातील 80% रस्त्याची वाट लागली. वरील परिस्थितीत सामने अगेन वरील परिस्थिती गामणे स्टेडियमच्या पुढील वळणाच्या रस्त्यावरील. नाशिककरांनो, सतर्क रहा आणि अशा परिस्थितीबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला कळवा. या रस्त्यांचा व्हिडिओ मी नाशिक महापालिका आयुक्तांना रस्त्यांबाबत दखल आणि संबंधितांवर कारवाईसाठी पाठवत आहे. माजी महापौर दशरथ धर्माजी पाटील, नाशिक. BBS साठी विशेष प्रतिनिधी हरिभाऊ सोनवणे.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बुलढाणा जिल्हा परिषद शाळांचा ढासळला विद्यार्थी संख्यापट. 35 शिक्षक निलंबनाचे आदेश जारी. सीईओंची कठोर भूमिका. बुलढाणा जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवसेंदिवस घटती पटसंख्या चिंतेचा विषय बनली असून याला जबाबदार असलेल्या अकार्यक्षम शिक्षकांवर आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उभारला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी कमी विद्यार्थ्यांची नोंद असलेल्या 20 शाळांवर लक्ष केंद्रित करत त्यामध्ये कार्यरत असलेल्या 35 शिक्षकांचे निलंबन आदेश जारी केले आहेत. तसेच 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणि यापुढे सुद्धा जर जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली नाही तर अजून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा गुलाबराव खरात यांनी दिला आहे. इलेक्शन संपल्यानंतर माझी इमिजिएट याला मसूर महिन्यासाठी पुन्हा ट्रेनिंग सरपंच सर्व सदस्य त्याचप्रमाणे हे जे लाभार्थी ज्यांना घरकुल मंजूर झालेलं आहे. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भंडारा. आयुर्मान 95 वर्ष तरी इंग्रजकालीन कारधा पुलावरून वाहतूक सुरूच. वैनगंगा नदीवरील 95 वर्ष जुना असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असा इशारा वजा फलक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मात्र तरीही याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. त्यामुळे वैनगंगेचा जुना पूल पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नवीन पुलावरून गेल्यास लांबचे अंतर पार करून कारधा आणि त्या मार्गावरील गावांना जावं लागतं. त्यामुळे वेळ वाचवता यावा यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात याच पुलाचा वापर करत आहेत. हा पूल भंडारा ते पवनी, साकोली या मार्गांना जोडणारा एकमेव पूल होता. पावसाळ्यात बरेचदा अतिवृष्टी झाल्यानंतर हा पूल पाण्याखाली येत असे आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद व्हायचा आणि याला पर्याय म्हणून एक नवीन मोठा पूल तयार करण्यात आला. पुलाच्या निर्मितीनंतर नवीन आणि जुना दोन्ही पूल वाहतुकीसाठी सुरू होते. मात्र 2016मध्ये या इंग्रजकालीन जुन्या पुलाची तपासणी केल्यानंतर वाहतुकीस धोकादायक असल्याचं निष्पन्न झालं आहे आणि त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा 2 ते 3 वर्षाच्या काळात हा पूल शासनानं बंद केलं होतं, पण
साईडच्या जो पुले आहे आपला इथे ट्रॅफिक भयंकर असल्यामुळे आणि लेबर वर्ग हा फार ग्रामीण भागात शहरामध्ये काम करण्यासाठी येत असतो आणि कनेक्टिव्हिटी हा जवळ असल्यामुळे लोक ग्रामीण वर्गातले लोक आपला जीव धोक्यात टाकून या पुलावरून येऊ शकतो. प्रशासनाने त्यांनी बंद केलं होतं पण लोकांनी त्याला साईड करून आम्ही पण जातो त्या पुलांना आणि म्हणून नवीन जो कनेक्टिव्हिटी आहे तर काही दिवसांना चालू होणार असे मी सांगत. प्रशासनाने अजून काय असं किरकोळ बंद केलेले नाही आहे. सध्या रस्ता खुला आहे, इथं बॅरिगेटिंग बघून राहिले पण ते पण अर्धी आहे. त्यामुळे कसं होऊन राहिलं की ज्याला पण सोयीस्कर लगतचे जे गावाचे लोक आहेत त्यांना सोयीस्कर होत आहे की जो लेबर वर्ग आहे तुम्ही सकाळी 9:30च्या दरम्यानपासून जो पूर्ण लेबर वर्ग ह्याच एरियातून येतो, करजखेडा विलेवाडा या एरियातून येतो त्यांच्यासाठी सोयीस्कर म्हणजे हा रोड होतो. आणि वाहतूक तुम्ही आताही पाहून राहिले की खूपशा घटना होतच राहतात मोठ्या पुढे. सायकलवर जाणारा व्यक्ती आपला जीवितहानी करू शकत नाही, ते आपली सोय बघूनच या रस्त्याने येऊन राहिले. आम्ही सुद्धा आता जसं रोज पोहायसाठी येतो सकाळी, पण आमच्यासाठी हा सोयीचा होतो की आम्ही छोट्या पुलावरून डायरेक्ट तिथे जातो विलेवाड्यावरून, तिथं आम्ही आपला जो सकाळचा पोहणा करतो आणि परत येतो. त्यामुळे जोपर्यंत इथं किरकोळ कोणी बंद करणार नाही तोपर्यंत जो आहे जो जसा आहे तसं सुरू राहणारच आहे. सर्व लोक हा रस्ता वापरतील. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक 26 धुळे. जिल्हा परिषद सीईओ कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू. आरपीआयचे पंकज साळुंखे यांचे गंभीर आरोप. धुळे जिल्हा परिषदेचे प्रशासक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री डॉक्टर पंकज साळुंखे यांनी हकालपट्टीची मागणी केली आहे. जिल्हा परिषद सीईओ कार्यालयातच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून याकडे ते दुर्लक्ष करत आहे. तसेच बांधकाम विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. जिल्हा परिषद सीईओ दालनाचे नूतनीकरण करण्यासाठी 36 लाख रुपयांचा खर्च केला आहे. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक काम नरवाडे यांनी केलं. या फंडाची उधळपट्टी सुरू असून याकडे मुख्यमंत्री तथा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार देखील केली आहे. जर येत्या 15 दिवसात जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांची तात्काळ उचलबांगडी केली नाही तर मी आत्मदहन करेन. याची सर्वस्वी जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धुळे जिल्हा प्रशासन याची राहील, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी दिला आहे. आज आपण इथे जमलेलो आहोत पत्रकार परिषदेनिमित्त. ते धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या संदर्भात. तर विशाल नरवडे जे आहेत यांना मी मध्यंतरी भेटलो होतो एका अपंग युनिट प्रकरणासंदर्भात आणि यांना मी कळवलं होतं माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की संबंधित या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये. संबंधितांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. तरी त्या मुख्य कार्याधिकारी जे आहेत विशाल नरवडे यांनी त्याच्यात वैयक्तिक हस्तक्षेप केला. नाशिकचे उपसंचालक जे आहेत माननीय भाऊसाहेब चव्हाण शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर वैयक्तिक दबाव टाकला. त्यानंतर इथले शिक्षणाधिकारी कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी माननीय मनीष जी पवार यांच्यावर दबाव टाकला आणि संबंधित बनावट विषय शिक्षकांचे पगार काढले. त्याच पद्धतीने जर यांच्यांना जर आता धुळे जिल्हा म्हटला म्हणजे 4 तालुके येतात. या 4ही तालुक्यांमधली जी जनता आहे यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस येते त्यावेळेस हे महोदय त्यांच्या दालनात नसतात. मग यांना कार्यमुक्त करा. हे जर दालनात भेटत नाहीत ना, हे जर थांबत नाहीत ना, थांबण्याचा काय अधिकार काय? त्याच पद्धतीने हे महोदय इतके रंगेल आहेत की यांनी चक्क यांनी चार्ज ज्यावेळेस घेतला त्यावेळेस यांनी यांचं जे दालन आहे त्याच्या सुधारणेसाठी यांनी मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका कंपनीला टेंडर दिला एका एजंटच्या मार्फत आणि 36 लाख रुपये खर्च केले त्याच्यात. 36 लाख रुपये एका कार्यालयाला रिपेअर करण्यासाठी. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे ही, किती मोठी म्हणजे जनतेचा किती पैसा हा वाया घालवत आहेत. त्यानंतर जर बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग आज जर म्हटला धुळे जिल्ह्यातला प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग जे आहेत
हे बुधवार पेठेतील जसे एजंट फिरतात बुधवार पेठेत, जसे दलाल फिरतात, तसा दलालांचा अड्डा झालेला आहे हा. या अड्ड्यावर देखील यांचं स्वतःच यांचा हस्तक्षेप आहे. मी धारुसार यांच्यावरती आरोप करतो. त्या पद्धतीने जर बघायला गेलं अजून NRHM मध्ये सुद्धा बराचसा घोटाळा आहे. मध्यंतरी आरोग्य विभागाची भरती होणार होती. मी इथल्या DHOंना भेटलो, बोडकेजींना, त्यांना ते कळवलं, ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळेस त्या गोष्टीवर स्टे लागला. त्याच्यामुळे ती आरोग्य भरती सुद्धा थांबली रिपब्लिकन पक्षामुळे. आता ती जेव्हा होईल त्यावेळेस होईल. त्याच पद्धतीने या महोदयांनी शालेय शिक्षण विभागातल्या एका वर्ग 2च्या कर्मचाऱ्याला डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्ही नियुक्ती दिलेली आहे. किती मोठा प्रकार आहे सगळा हा. आज जर बघायला गेलं बांधकाम विभागात सुद्धा उप अभियंता, शाखा अभियंता यांनी तर रेकॉर्डच ब्रेक केलेला आहे. म्हणजे असे भ्रष्टाचाराचे वेगवेगळे सगळे प्रकरण आज या नरावडेच्या बाबतीमध्ये माझ्याकडे A पासून तर Z पर्यंत सगळे आहेत. मी ते वेळेवर पर्दाफाश मी त्यांचा काय आहे तो करणारच. आता याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाची मागणी एकच आहे की जर येत्या 15 दिवसामध्ये या विशाल नरवडे साहेबांची जर इथून उचलबांगडी करून हकालपट्टी केली नाही तर नाईलाजास्तव आम्हाला आत्मदहन करावं लागेल. आणि याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, दोघी उपमुख्यमंत्री, शिवाय ग्रामविकास, पंचायत राज मंत्री, राज्यमंत्री, आपल्या धुळ्याचे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. 29 जळगाव. भुसावळमध्ये घराला आग, कोणतीही जीवितहानी नाही. भुसावळ शहरातील खडका रोड परिसर अमन कॉलनी येथे 3 मजली इमारतीला अचानक आग लागली. यात अली फारुक यांच्या घराला आग लागली. आगीमुळे घराचे साहित्य जळून खाक झाले. ऐन मोक्यावर अग्निशमक दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि वेळेतच आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. क्या हुआ आपके घर में, कैसे आग लगी, क्या पता चला? मैं तो बाहर था, मैं बाहर गया, वहाँ से फिर वरणगांव गया, वरणगांव से कुछ फोन आया मेरे को घर से कि ऐसा आग लग गई. तो फिर वापस रिटर्न आया भाग के. मैं 2-3 लोगों का ही फोन आया मेरे को, ऐसे आग लग गई. और घर में तो ऐसा कोई मसला था भी नहीं, ना गैस थी, ना ऊपर ना कुछ था, कुछ भी नहीं था. वाइफ तो हमारे हॉस्पिटल चली गई थी. मेरे तो बोल के मैं हॉस्पिटल जाऊँगी बोले, घर में कोई नहीं था. आप जो है भुसावल से वरणगांव कब गए थे? वरणगांव 9:30 बजे गया मैं. ये जो है आग कहाँ से स्टार्ट हुई सबसे पहले? मुझे कुछ भी नहीं पता ना उसके बारे में, मुझे कुछ ही नहीं पता. मैं आया, अभी आया 10 मिनट पहले. क्या नुकसान हुआ है? नुकसान कुछ नहीं, अपना गद्दे वगैरह बाकी ज़्यादा नुकसान नहीं हुआ. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पुणे. माऊलींच्या पालखीसोबत जातात या सर्व वस्तू.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील शिस्त वाखाणण्याजोगी असते आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कोटीघर अर्थातच भांडार. या कोटीघरात महिनाभर चालणाऱ्या सोहळ्यादरम्यान माऊलींचा नित्य उपचार, नैवेद्य आणि पूजेसाठी लागणाऱ्या हजारो वस्तू संस्थेकडून सोबत घेतल्या जातात. या वस्तूंमध्ये अगदी सुई दोऱ्यापासून सगळ्या मोठ्या वस्तूंचा समावेश असतो. पालखी रथासाठी लागणारी अवजारे, तंबूसाठी लागणारी साधने, सर्व किराणा साहित्यांचा समावेश यात होत असतो. पालखी सोहळ्याबरोबर जे लागणारं साहित्य आहे, किराणा माल झालं, स्थळ भांडी, संपूर्ण आमच्याबरोबर 250 लोकांचा रोज स्वयंपाक केला जातो सकाळ संध्याकाळ. त्याच्यासाठी लागणारी भांडी, गॅस सिलेंडर, शेगड्या, वेळ्या, काही जे संपूर्ण जे याला लागतं आपल्या संसाराला, तसा हा माऊलीचा संसार घेऊन आम्ही 32 दिवसांचा प्रवास करणार आहोत. यामध्ये संपूर्ण अद्ययावत आत्ता तयारी पूर्ण आहे. त्याच्यावर आमच्याबरोबर 3 ट्रक असतात, पोलीस व्हॅन असतात, रिक्षा असतात. आमचे विश्वस्त कमिटी आमच्याबरोबर मार्गदर्शनाला आम्हाला करत असते. त्याप्रमाणे आम्ही पुढचं दिशा करत असतो. मध्ये आता मिक्सर आहेत, शेगडे आहेत, ग्राइंडर आहे, पूजा देवस्थानच्या जे आपण जे आम्ही कॅश मोजतो त्याच्या घागरी आहेत, पकवाज आहेत, विणा आहे, टाळ आहेत, जे भजनाला लागतात ते आहे, पूजा अर्चेचं संपूर्ण साहित्य आहेत. देणगी, भक्तांनी देणगी दिल्यानंतर त्याला फोटो, ज्ञानेश्वरी प्रसाद म्हणून दिली जाते, त्याची व्यवस्था आमची पूर्ण झालेली आहे. जे भोजन पट्ट्या असतात त्या मांडल्या जातात. तंबू, 15 तंबूची सगळी व्यवस्था अद्ययावत झालेली आहे. आमचे सेवक, मानकरी जे बरोबर असतात त्यांच्याकरता ही व्यवस्था आम्ही केलेली असते.